नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत पालकचे पराठे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी पालक घेतलेला आहे, निवडून घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहे, एक आल्याचा तुकडा आणि लसूण पण घेतलेला आहे. लसूण तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालू शकतो, ऑप्शनल आहे. आता सगळ्यात पहिले मी पालक आणि कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेणार आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट बनवून घेणार आहे आणि मग पीठ घालून मळून घेणार आहे. पालकचे देठ काढून घेतलेले आहेत मी या ठिकाणी, बारीक चिरून घेतलेले आहे पालक. त्याच्यानंतर कोथिंबीर पण आपण बारीक चिरून घेतलेली आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये घालण्यासाठी 1-2 चमचे बेसन घेतलेलं आहे, थोडंसं चमचाभर लाल तिखट घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, ओवा जिरे हातावर चोळून घेतलेलं आहे म्हणजे त्याचा छान असा वास येतो. पांढरे तीळ पण घेतलेले आहेत, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हे सर्व आपण साहित्य पालकमध्ये घालून एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे. पाणी थोडंसं कमीच वापरा, कारण पालकला मिठामुळे पाणी सुटतं, म्हणून आपण लागेल तसंच पाणी घालून पीठ मळून घेणार आहे. हे सर्व आपण आता एकत्र करून घेऊया. आणि आता थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घेऊया. थोडंसं पाणी घालून मी पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ आपण घट्टच असं मळून घेतलेलं आहे, कारण पालकला पण पाणी सुटतं, त्यामुळं थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे जरा घट्ट मळून घेतलेलं आहे. आता आपण थोडा वेळ याला असंच भिजण्यासाठी ठेवून देणार आहे. मग याला आपण थोडंसं तूप वगैरे लावून लाटून घेणार आहे. आपलं पीठ एक 10 मिनटं भिजून झालेलं आहे. त्याच्यावर आपण थोडंसं तेल किंवा तूप टाकून मऊ करून घेऊन गोळ्या करणार आहोत आणि मग लाटून घेणार आहे. मी या ठिकाणी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपण पराठे लाटून घेऊया. मी या ठिकाणी पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. मी आता तुम्हाला गोल, त्रिकोणी आणि चौकोनी सगळ्या शेपमध्ये पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तर आता आपण पहिल्यांदा गोळ्याला लाटून घेऊया. आता मी या ठिकाणी थोडंसं गोल लाटून घेतलेलं आहे. यालाच आपण तूप लावून घेणार आहे. आता मी अशा प्रकारे याला तूप लावून घेतलेलं आहे. मग आपण याला असं पुडाची वडी करताना कसं आपण शेप देतो तसंच करून घेणार आहे, चौकोनी शेपमध्ये. आणि मग आपण याला लाटून घेणार आहे. पराठ्याला मी चौकोनी शेपमध्ये लाटून घेतलेलं आहे. आता आपण याला तव्यावर घालून भाजून घेणार आहे. मध्यम गॅसवर आपण याला दोन्ही साईडनी छान असं भाजून घेणार आहे आणि तूप लावून घेणार आहे. तर आपण पुढचा पराठा त्रिकोणी शेपमध्ये लाटून घेणार आहे. तो कसा बनवायचा ते आपण बघून घेऊया. दुसरा गोळा पण अशा प्रकारे आपण लाटून घेतलेला आहे. त्याच्यावर आता आपण तूप लावून घेऊया. याला पण आपण असं तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण असं फोल्ड मारून घेणार आहे याला. वरतून पण थोडंसं तूप लावणार आहे आणि मग आपण याला असं त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून घेणार आहे आणि आता लाटून घेऊया याला. तव्यावरचा पराठा आपला छान असा भाजलेला आहे. त्याला आपण असं तूप लावून घेऊया. छान असा क्रिस्पी करणार आहोत त्याला आपण.
दोन्ही साईडने छान असं तूप लावून घेणार आहे. बघा कसं छान दिसत आहे, चवीला पण जबरदस्त लागतो. त्रिकोणी शेपमधला पराठा पण लाटून झालेला आहे, तोही आपण आता भाजून घेणार आहे. गोल पराठ्यासाठी आता आपण कसं फोल्ड करायचं ते बघून घेऊया. आणि मग आपण याला गोल शेपमध्ये लाटून घेणार आहे. गोल पराठा पण मी असा लाटून घेतलेला आहे. आता तोही आपण भाजून घेणार आहे. वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही हे पराठे बनवू शकता. तुम्हाला जो आवडेल त्या शेपमध्ये पराठा बनवा तुम्ही. पराठे आपण आता गरमागरम सर्व करा किंवा तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा दह्यासोबत किंवा आंब्याच्या लोणच्यासोबत सर्व करू शकता. जसे दिसायला हे छान आहेत तसे चवीलाही टेस्टी लागतात. तर तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.